आता आज सकाळी आमची जी बैठक झाली 2.5 तास, जे काय आपले ऐतिहासिक शिक्षण मंत्री आहेत, ज्यांना जो काय 2 महिन्यापूर्वी झटका आला होता, हे सर्व 1968 पासूनचे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा गोषवार आहे, जो मी त्यांचे जे रेखावर साहेब आहेत त्यांच्याचकडनं घेतलाय. बरोबर. याच्यामध्ये मला पान क्रमांक 3940 1968 आणि बाकी सगळे, आता इथे जास्ती लांबण लावत नाही, ज्याला पाहिजे त्याला हे सगळं पाठवून देतो. ह्याच्यात कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की हिंदी ही भाषा पहिलीपासून सक्तीची करा. नंबर 1. नंबर 2, मला एक कळत नाही, जर आता तुम्ही सगळ्या मान्यवरांबद्दल चर्चा करणार आहात, मग 2 महिन्यापूर्वी आपली बौद्धिक दिवाळखोरी झाली होती का शिक्षण मंत्र्यांची? 2 महिन्यापूर्वी हे सगळं GR वगैरे आणताना तुम्ही का नाही मान्यवरांना विचारात घेतलं, का नाही साहित्यिकांना विचार? कारण आम्हाला गृहीत धरलं गेलं, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला गृहीत धरलं गेलं की आम्ही हे आणून बघतो, याला तुम्ही विरोध करून बघा. परंतु राजसाहेबांची मनसे आहे ज्यांनी पहिला विरोध केला. मी थोडं सविस्तर बोलीन. हे बघा प्रसन्न, हे माझ्याकडे आजचं 18 तारखेचं पत्र आहे. ह्याच्यामध्ये तासिका सुद्धा डिसाईड करून झालेले आहेत. जबाबदारी बोलते, माझे कागदपत्र नाहीये. ह्याच्यामध्ये इतर गोष्टी सांगितल्या त्या मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला वाचून दाखवीन. ह्याच्यामध्ये 3 नंबरला लिहिले हिंदी अथवा इतर भारतीय भाषा. हे कसं काय आलं का? म्हणून 20 पटसंख्या. यांच्याकडे शाळा किती आहेत? महाराष्ट्रात मराठीच्या 85,702 शाळा आहेत, 5,000 हिंदीच्या शाळा आहेत. ह्याच्यामध्ये 1 शिक्षकी शाळा आहेत, 2 शिक्षकी शाळा आहेत, काही ठिकाणी मुलं वर्ग उघडतात, शिक्षकांचे पगार झालेले नाहीयेत, आश्रमशाळांची वाट लागली आहे. हे आहे ना. आणि पहिलीपासून शिकून अशी कुठली मोठी आपण काय दिवे लावणार आहोत आणि तुमचं काय नुकसान झालं? 1 मिनिट, मला थोडक्यात संपवून दे. 1 मिनिट. दुसरं, कारण नंतर मला माहित नाही वेळ मिळेल का. ठीक आहे. हे माझ्याकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार मला ह्यांच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते. 12 नंबरचं असं सांगतात, 12 नंबरचं त्यांनीच दिलेलं आहे. मेंदू विज्ञान आणि बालमानस शास्त्रानुसार 2 ते 8 वयोगटातील मुलांमध्ये भाषिक कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असते. अहो, डायपर घालतात ती मुलं, त्यांना आई वडील ओळखायला वेळ लागतो. काय आम्हाला इतके मूर्ख समजलात का ग्राह्य धरताय? आणि एक सांगतो तुम्हाला, ही तर आता सुरुवात केलेली आहे, 100% ह्याला विरोध होणार. मला कळत नाहीये महाराष्ट्रातले हे सगळे गेले कुठे? मराठी खेळाडू, मराठी कलाकार सत्काराच्या वेळेला सगळे पुढे येतात, पद घ्यायला सगळे पुढे येतात, सगळे मुख गळून गप्प आहेत. मोर्चा निघणार, आमच्या पक्षाचा मोर्चा जोरात नाही. आपले